हॅलो नमस्कार राम राम, केम छो वडक्कम, एवढंच येते मला. तर सगळ्यांना नमस्कार. व्हिडिओ चालू व्हायच्या आधी की नाही मी तुम्हाला एक गोष्ट किंवा एक रिक्वेस्ट करतो, मनापासून रिक्वेस्ट करायला लागलो आहे की मला कमेंट बॉक्समध्ये कोणच विचारू नका की मॅडम तुम्ही कसं काय काम करायला लागलायसा. कारण हे जे आहे ना प्रश्न मी लई जणांकडनं असं ऐकलो आहे आणि मला असं ते असं काय सांगू तुम्हाला, असं शब्द सांगू शकत नाही, मला असं हे व्हायला लागलं आहे. आणि नाही म्हणजे ह्याच्या मागं सगळ्यांची काळजीच होती. कारण का मी जस्ट इमॅजिन 12ला म्हणजे दुपारचे 12 वाजता उठणारी मी पोरगी, माझी सकाळ ही माझ्या म्हणण्यानुसार होत होती 10 वाजता 11, 12, 1 नाही लास्ट 12:30पर्यंत मी उठायचो. पण तसंच ते 4-5 दिवसात सगळं बदललं माझ्या लाईफमधलं. एवढं काय आबाळ कोसळलं नाही आहे तुम्हाला सांगतो. तर मला सगळेजण आमच्या गल्लीत पण विचारले की ही पोरगी 12 वाजता उठणारी पोरगी ही पहाटेचं 6-6:30 वाजता उठून सगळं लोटून काढून रांगोळी काढायला लागला, म्हणजे नेमका विषय काय. ते शॉक होतेच माहिती आहे लिटरली. तर विषय कसा होता म्हणजे ते गल्लीतले माझ्या काळजीसाठीच विचारालतीत आणि घरातल्यांना काय माहिती होतं की विषय कसा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी जॉईंट फॅमिली आहे आणि त्या जॉईंट फॅमिलीमधले जे मेन मेंबर्स आहेत म्हणजे माझी मम्मी आणि आंटी, त्या दोघीजण गेलत्या गावाला. ही सगळं मला कामं लावून त्या निवांत फिरायला एन्जॉयमेंटसाठी आमच्या आंटीच्या माहेरी गेलत्या. तर हे 4 दिवस जे होते माझ्या लाईफमधले तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. कसं शब्दात सांगू शकत नाही की मी काय केवढी कामं केलो आहे. लिटरली म्हातारपणात जेवढं गुडघेदुखी नसतं की नाही त्याच्या कितीतरी पट्टीनं मला ते 4 दिवसात गुडघेदुखी जाणवायला लागल्या. म्हणजे मी आधी कामं करायचो, आत्ता पण करतोय, फक्त ते आत्ता माझ्या मूडवर डिपेंड आहे. पण आधी एक माझं इन्फ्लुएन्सरची जर्नी चालू व्हायच्या आधी मी कामं करायचो, नाही असं नाही. पण जेव्हा हे सगळं व्हिडिओ म्हणा करायचो म्हणजे कसं होतं आत्ता मी माझं एडिटिंग म्हणा किंवा एक कन्सेप्ट असू दे सगळं माझं असतं, मीच करतोय सगळं मॅनेज. असं काय बाबा एवढं माझं मोठं काम नाही आहे की बाई एक मी एडिटर ठेवावा किंवा एक पेज हँडलिंगला कोणतरी ठेवावं, एवढं काही विषय नाही आहे. सगळं मीच मॅनेज करायचं. त्याच्यामुळं मला कामाकडं कधी असं वेळ म्हणण्यापेक्षा कधी असं मला इंटरेस्ट राहिला नाही की बाई आता कुठं करायचं. आणि त्याच विषय कसा की माझी मम्मी आणि आंटी दोघींचं कसं एक मॅनेजमेंट झालं आहे की तुम्ही अर्धी कामं करा, मी अर्धी कामं करतो. सो मला असं कधी कामं करायचं वेळच आला नाही माझ्यावर. मी असं करायचो कधीतरी, त्या दोघी गेलत्या बाहेर इथल्या इथं तर मी करतोय, नाही असं नाही. पण हे असं उठल्यापासून झोपेपर्यंत काम मी कधी म्हणजे 2 वर्षात तर केलो नव्हतो. पण ते आता जबाबदारी माझ्यावर पडलेली तर आणि माझं कसं आहे की ठीक आहे चल माझ्यावर जर कोणी म्हणजे काम सोपवलं तर मी ते 100% करणार असं आहे माझं. म्हणजे काय असतं ना बाबा आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो माझं तसं आहे की कोण मला सांगितलं ना तर मी ते काम करणार असं आहे. सो मी तेव्हा ठरवलेलं की करायचं ना तर सगळं नीटनेटकं व्यवस्थित, म्हणजे मम्मी जेवढं ठेवता नीट त्याच्या नेक्स्ट स्टेपला जाऊन मला ते ठेवायचं होतं. आणि आय थिंक मी केलं पण असेल माझ्या वेळेनं, तर मी केलं आहे मला जेवढं होईल तेवढं. आणि त्याच्यात विषय म्हणजे कसं की मला माझ्या बहिणीने म्हणा किंवा माझ्या आजीनं हेल्प केली नाही असं नाही, त्यांनी पण हेल्प केली. पण शेवटी असते ना की माझ्यावर घर सोपवले आणि मी आज घराची महाराणी नाही म्हणता येणार, पण मी घराची मोलकरीण टाईप होतो तेव्हा. सो मला माझं घर स्वच्छ आणि मला पसारा अजिबात आवडत नाही. मला असं चिडचिड होते माणसाला डबल. आणि मी कसे शॉर्ट टेम्पर्ड आहे, मला भयानक राग आहे आणि मला असं ते पसारा बघितलं की मला डबल राग येतोय. सो मग मी सगळं मला तिथं सगळ्या गोष्टी मी ठेवायचा प्रयत्न करालतो. आणि मी आधीपासून काम करतोय, नाही असं नाही. पण थोडंसं माझं कसं आहे की मला कोण सांगायचं नाही की काम कर, मग माझं डोसकं फिरते. खरंच सांगतो मला लई राग येतो. आणि हे माझंच असं नाही, प्रत्येक मुलींचं असं असते की त्या करणार असतात काय, पण तुम्ही जर कोण सांगितलं असा हे जरा करून घे मग डोसकं फिरते. बाकीच्यांचं माहीत नाही मला, पण माझं तर फिरते. मला असं कोण सांगायचं नाही, मी करणार ना म्हणलोय ना मग करणार असं आहे माझं. सो मला माहीत नाही पण माझं तर तसं आहे, बाकीच्या मुलींचं मला माहिती नाही. काय म्हणला असं नाव काय तुमचं? डेरे आबा. वाव, नाव छान आहे. व्यायाम करून दाखवणार आहे डेरे आबा. दात पडतील
उठा उठा. तुम्ही आता अशी कशी आहे तो? अगं बे, तर आमच्या इथं माती खोरायची होती आता सा. हा मग सेम असंच. जा लय शानाईस, जा अभ्यास नावाने शिमगा जा. बाबाला बोलू काय बरोबर झुकतोयस. आणि ते सगळं सोहमचा फालतूपणा मी सगळं सहन करून ते सगळं त्याचं बकबक ऐकून मी रेडी झालतो बाहेर जायला. आणि त्यात एवढं आठवलं की मला अरे मी तर कपडे वाळत घालायचंच विसरलोय. आणि परत ते वॉशिंग मशीनमधनं कपडे काढलो आणि परत ते सगळं वाळत घालायला गेलो. आणि तुम्हाला एक सांगतो विषय काय, त्याच्या नेक्स्ट डेला, आता हे जे शूट मला आठवना कधीच आहे हे, पण काय झालं ह्या 3-4 दिवसातले एक दिवस असा होता की नाही, वॉशिंग मशीनला कपडे घातलात. माझ्या बहिणीला सांगितलेलं मी वॉशिंग मशीनमध्ये कपडेला, आणि मॅडमांनी वॉशिंग मशीन चालूच केली नव्हती. आणि मला वाटलं की हां 1.5 hour झाला आहे, सो आपण आता जाऊन कपडे वाळत घालू शकतो. मी गेले निवांत टेरेसवर कपडे वाळत घालून आलो आहे. आणि अजून एक काहीतरी मला वॉश करायचं होतं आणि मी ते जे त्यात निरमा घालतात कधी ते ओपन केलं आणि बघतोय निरमा आहे तसंच. मग मला कपडे कशी का धुतल्यात. मग मला कळालं की तिनं वॉशिंग मशीन चालू केली नव्हती. मला सांगतो म्हणजे एवढ्या उन्हात जाऊन मी कपडे वाळत घातलेलो आणि ती धुतली गेलेली नव्हती. तुम्हाला सांगतो मला असलं डोसकं फिरलं. तुम्हाला सांगतो म्हणजे तिला काय बोलू पण शकत नव्हतो. मी अशी शांतच बसलेलो. तिला म्हणत तुझं जायचं आता, ते वॉशिंग मशीनमध्ये कपडे पण तूच घाल आणि तू वाळत पण तूच घाल म्हटलं. मला लई वैताग आलता. आणि जर देव आपल्याला देत असतोय ना तर सगळीकडे देत असतोय. आणि तेव्हा मला कामं तर होतीच आणि माझी तब्येत बरोबर तेव्हा बिघडलेली आणि माझं डोकं एवढं दुखालतं की त्या शिट्टीचा पण आवाज मला अजिबात सहन होत नव्हता. म्हणजे असं ते असं फोडून वाटतं मला कुठं डोकं, एवढं भयानक माझं डोकं दुखालतं. तरी पण मी जेवण केलं नाही असं नाही. सगळं काय केलं तर आमटी, मसाले भात, पनीरची भाजी, असं चपाती ते सगळं गेलं काय. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियन कल्चरमध्ये ना आपले पेरेंट्स हे कधीच ॲप्रिशिएट करत नाहीत आपल्या गोष्टींना की हा बाळ म्हणजे आत्ताचे आहेत, आत्ताचे जे आपल्या म्हणजे आपले दिदी लोक म्हणा त्यांनी ॲप्रिशिएट करत त्यांच्या पोरांना. अहो अक्षरशः त्यानं स्वतःहून असं काय म्हणते एक ग्लास इकडं जरी ठेवला तरी त्यांना असं वाटतं की पोरगं आपलं गड जिंकून आलं आहे. पण आमच्या पॅरेंट्सना अजिबात कौतुकच नाही आहे. एवढं काय गड जिंकून असं आहे त्यांचं. म्हणजे लिटरली वाह भाई, म्हणजे सॅल्यूट आहे आमच्या पॅरेंट्सना. पेल्या तुम्ही जायच नाही काय नाही. आमचं कसं नाराज शेंडे असायचं आणि व्यवस्थित. आणि माझी तब्येत एवढी बिघडली की मला डॉक्टरकडे जाऊन यायला लागलं. कामामुळे नाही, माझी ऑलरेडी तब्येत बिघडलेली. आणि इथं बघा आता हे सगळं शुभमचं फालतूपणा बघा.